जात ने जात क्या, ये तुमने हमने जात बनाई. एकने गैया काटा, एकने गाय कापली खाटीक झाला, एकाने हजामत केली वारीक झाला. एखादे चांगलं भरत महाराज सारखे विचार सांगितले. ब्राह्मण म्हणजे जात नाही हो, ब्राह्मण म्हणजे चांगला गुण, चांगलं वागणं, समाजाला विचार ज्ञान दान देणं, याला ब्राह्मण म्हणता. पुढे चला, माऊली काय सांगता. ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे, जयामुखी नाम तोची धन्य. मग कोणताही तो मनुष्य असो, तो इथे जातीचा संबंध नाही. बघा, एक उदाहरण दिलं चोकोबा रायने एका झाडाचं उदाहरण. आपल्या हिंदूला सांगितलं, का हो मला तुम्ही बुद्ध म्हणता, माझा एक प्रश्न आहे. मग म्हटले काय, हिंदू धर्मामध्ये झाडापेक्षा पवित्र झाड कोणचं आहे? पिंपळाचं. तुळस तो धन्य आहे की नाही, पिंपळाचं पवित्र आहे की नाही. बघा संत, बघा ज्ञानेश्वर महाराज देखील झाडाचं वर्णन करीत असताना इतर झाडाचं वर्णन नाही केलं. जयाची ये द्वारी सोन्याचा, पिंपळ आहे ना, पण असं का म्हणून जयाची ये द्वारी सोन्याचा वड, जयाची ये द्वारी सोन्याचा लिंब आहे का? लिंबाचं वर्णन कुठं? पिंपळाचं का वर्णन? त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी झाडामध्ये पिंपळाचं वर्णन केलं. आणि फुलामध्ये कोण्या, सगळ्या फुलांमध्ये फुल सुगंधी कोणचं आहे मंडळी, सांगा बरं जरा. बरोबर आहे, जरा तुम्ही सांगा ना, ऐकू येतं ना तुम्हाला. फुलात फुल कोणचं सुगंध आहे? गुलाब फुलांचा राजा आहे, पण वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी गुलाबाचं थोडी केलं. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला.